हॅलो फ्रेंड्स, प्रयाग इन्स्टिट्यूट या एज्युकेशनल चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. आजच्या लेक्चर्समध्ये आपण राज्यघटनेतील शिक्षणविषयक तरतुदी या अभ्यासणार आहोत. केंद्रप्रमुख परीक्षा पेपर 2मध्ये 10 मार्कासाठी जो कंटेंट आहे त्यामध्ये आपला पहिला टॉपिक आहे राज्यघटनेतील शिक्षणविषयक तरतुदी. ठीक आहे, तर आपल्या या यूट्यूब चॅनलला आपण नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नक्कीच आपल्या ज्ञानात त्यामध्ये भर पडणार आहे. त्याच्यानंतर आपण याच टॉपिकवरती आपण क्वेश्चन आन्सरचा सुद्धा सराव त्या ठिकाणी करणार आहोत. ठीक आहे, तर यामध्ये आपण आपल्या कंटेंटकडे लगेचच जाऊया. त्यामुळे आपण सर्वांना या ठिकाणी PDF जर हवी असेल तर आपण जे मेंबरशिप जॉईन करावी लागेल, मेंबरशिप जॉईन करणाऱ्यांना व्हॉट्सअप ग्रुपची लिंक देण्यात येणार आहे आणि त्यावरती या PDF पुरवण्यात येणार आहे. ठीक आहे, तर आपण आपल्या घटकाकडे जाऊया. त्यामध्ये आपण बघा, राज्यघटनेनुसार शिक्षण हा विषय मूळतः राज्यसूचीमध्ये होता अगोदर, परंतु 1976मध्ये जी 42वी घटनादुरुस्ती केली त्यामध्ये तो समवर्ती सूचीमध्ये घालण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, यावरती क्वेश्चन तयार होतोय. त्यामध्ये बघा, 1976 साली आणि 42व्या घटनादुरुस्तीनुसार शिक्षण हा विषय मूळतः राज्यसूचीमधून समवर्ती सूचीमध्ये टाकण्यात आला. आता हा का टाकण्यात आला किंवा केव्हा टाकण्यात आला याचं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे. ठीक आहे, तर समवर्ती सूचीच्या ऐवजी त्या ठिकाणी कॉन्क्रुएंट लिस्ट असं सुद्धा त्या ठिकाणी शब्द दिला जाईल. तो शब्द आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे. ठीक आहे, आता पुढे बघा, समवर्ती सूचीमध्ये शिक्षणाचा उल्लेख हा कसा आहे. ओके, आता समवर्ती सूचीमध्ये या शिक्षणाचा उल्लेख कसा करण्यात आलेला आहे तर बघा, 25 क्रमांकामध्ये समवर्ती सूचीचा लिस्टमध्ये नंबर घेण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये एज्युकेशन इन्क्लुडिंग टेक्निकल एज्युकेशन, मेडिकल एज्युकेशन अँड युनिव्हर्सिटीज. बघा, एज्युकेशनमध्ये काय आहे तर इन्क्लुडिंग टेक्निकल एज्युकेशन, मेडिकल एज्युकेशन अँड युनिव्हर्सिटीज, सब्जेक्ट टू द प्रोव्हिजन ऑफ एंट्रीज 66 to 66 ऑफ लिस्ट फर्स्ट. त्यामध्ये व्होकेशनल अँड टेक्निकल ट्रेनिंग ऑफ लेबर. म्हणजे याचा पूर्ण अर्थ जर बघितला तर सर्वसाधारण शिक्षण यामध्ये तांत्रिक शिक्षण, वैद्यकीय शिक्षण आणि विद्यापीठे, पण त्यामधील विद्यापीठांमधील काही जी संबंध आहेत तर 63 आणि 66मध्ये येतात. त्या विद्यापीठाशी संबंधित विषय केंद्रसूचीमधले. ठीक आहे, हे त्यामध्ये घेण्यात आलेले आहेत. आणि शेवटी व्यावसायिक प्रशिक्षण. अशा पद्धतीनं हे सर्व विषय केंद्र आणि राज्य दोन्ही सरकारांना एकत्रितपणे कायदे करण्यास खुले करण्यात आलेली आहेत. त्यामध्ये आता शिक्षण हे सारांशमध्ये थोडक्यात जर बघितलं तर शिक्षण हे समवर्ती सूचीमध्ये येण्याचं वर्ष 1976 आहे. 42वी घटनादुरुस्ती आहे. विषय क्रमांक समवर्ती सूचीचा 25वा आहे आणि उल्लेख त्यामध्ये जर आपल्याला विचारले तर तो काय आहे, सर्वसाधारण शिक्षण, तांत्रिक वैद्यकीय शिक्षण आणि व्यावसायिक प्रशिक्षण अशा स्वरूपामध्ये. ठीक आहे, आता पुढे बघा, राज्यघटनेतील शिक्षणविषयक तरतुदींमध्ये भाग 3मध्ये मूलभूत हक्कांमध्ये म्हणजेच फंडामेंटल राईट्स आहेत. त्यामध्ये 2 अत्यंत महत्त्वाची कलमं देण्यात आलेली आहेत. त्यामध्ये 21 आहे शिक्षणाचा हक्क, राईट टू एज्युकेशन. यामध्ये 86व्या घटनादुरुस्तीने 2002 हे कलम भाग 3मध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. कलम 21 नुसार 6 ते 14 वर्ष वयोगटातील प्रत्येक बालकास मोफत आणि सक्तीचं शिक्षण देणं हे त्या ठिकाणी राज्याचं कर्तव्य घालण्यात आलेलं आहे. तर ही 86वी घटनादुरुस्ती महत्त्वाची आहे. केव्हा झाली, 2002मध्ये. आणि मूलभूत हक्क कधी कुठे असतात तर घटनेमध्ये भाग 3मध्ये दिलेले असतात. या कलमांनुसार प्राथमिक शिक्षण हे मूलभूत हक्क म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. शिक्षणाची गुणवत्ता, शिक्षकांची उपलब्धता, शाळांच्या पायाभूत सुविधा इत्यादींची जबाबदारीही राज्यांवर टाकण्यात आलेली आहे. 1 एप्रिल 2010 पासून हे पूर्णपणे कलम लागू झालेलं आहे. म्हणजे RT ॲक्ट 2009 हा अंमलात आल्यानंतर हे कलम त्या ठिकाणी लागू करण्यात आलेलं आहे. आता कलम 21A उद्देश काय आहे तर तो उद्देश पहा, मुलांना शिक्षणाची समान संधी उपलब्ध करणे, दारिद्र्य, सामाजिक असमानता, जात, लिंग यामुळे शिक्षण न मिळण्याचा प्रश्न संपवणे आणि शाळांमधील सरसकट प्रवेश, उपस्थिती आणि उत्तम वातावरण सुनिश्चित करणे हा या ठिकाणी 21A उद्देश आहे. कलम आता 30, हे कलम 30 देखील अत्यंत महत्त्वाचं आहे. अल्पसंख्याकांना शैक्षणिक संस्थांची स्थापना आणि व्यवस्थापनाचा हक्क त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे. सविस्तर माहितीमध्ये बघा, धार्मिक आणि भाषिक अल्पसंख्याकांना त्यांच्या पसंतीनुसार शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा आणि चालविण्याचा देखील हक्क त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे कलम 30मध्ये.
राज्य सरकार या संस्थांमध्ये भेदभाव करू शकत नाही आणि राज्याला नियमन करता येते, परंतु अल्पसंख्याकांच्या व्यवस्थापनाच्या हक्काला बाधा येणार नाही याची काळजी आपल्याला त्या ठिकाणी घ्यावी लागते. अशा पद्धतीचं तरतूद ह्या कलम 30मध्ये आहे. कलम 30चा उद्देश आपल्याला जर विचारला गेला तर त्यामध्ये अल्पसंख्याक समुदायाचे सांस्कृतिक आणि भाषिक अधिकारांना संरक्षित करणे, त्यांच्या ओळखींचे संवर्धन करणाऱ्या शिक्षण संस्थांना संरक्षण देणे आणि शैक्षणिक स्वायत्तता आणि संस्थांचे व्यवस्थापनाचे हक्क हे त्या ठिकाणी सुरक्षित ठेवणे हा कलम 30चा उद्देश आहे. आपल्याला यावरती सुद्धा क्वेश्चन डिटेलमध्ये आपल्याला विचारला जाऊ शकतो. पुढे बघा, कलम 29 सुद्धा त्या संबंधित महत्त्वाचा आहे. यामध्ये सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क कलम 29मध्ये देण्यात आलेले आहेत. हे जरी थेट शिक्षणाचा हक्क देत नसले तरी शिक्षणातील भेदभावापासून संरक्षण त्यांना मिळवण्याची तरतूद यामध्ये करण्यात आलेली आहे. कलम 29(1) नुसार कोणत्याही नागरिकांच्या गटाला त्यांची भाषा, लिपी, संस्कृती जतन करण्याचा हक्क देण्यात आलेला आहे. कलम 29(2) मध्ये राज्य चालवत असलेल्या किंवा राज्यांकडून अनुदानित शैक्षणिक संस्थांमध्ये धर्म, वंश, जात, भाषा यांच्या आधारावर विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारला जाणार नाही किंवा नाकारता येत नाही, असं 29(2) हे कलम आहे. आता या दोन्हींचं महत्त्व जर आपण बघितलं तर शिक्षणामध्ये समान संधी सुनिश्चित करणे आणि भेदभावविरहित प्रवेशाची हमी देणे हे कलम 29 या ठिकाणी आपल्याला सांगतंय. सारांशमध्ये जर आपण बघितलं तर बघा, 21(अ) कलम हे आपल्याला शिक्षणाचा अधिकार देतं, प्राथमिक शिक्षणाचा हक्क देतं. वर्ष 6 ते 14 वयोगटातील मुलांना त्या ठिकाणी सक्तीचं व मोफत शिक्षण दिलं जातं. ही घटना दुरुस्ती 86वी आहे, केव्हा झाली? 2002 मध्ये. ठीक आहे, म्हणजेच आपला RTI ॲक्ट 2009. 29(1) मध्ये काय आहे तर संस्कृती व भाषा जतन करण्याचा हक्क आहे, भाषा, लिपी, संस्कृतीचे संवर्धन आहे. आणि 29(2) मध्ये शिक्षणातील भेदभाव निषिद्ध करणे आहे. भाषा, लिंग, भाषा, जात, धर्म, वंश यांच्या आधारावर शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश नाकारणे हे बेकायदेशीर आहे. आणि कलम 30 मध्ये अल्पसंख्याकांना शैक्षणिक संस्थांचा अधिकार त्यामध्ये स्थापनाचा आणि व्यवस्थापनाचा देण्यात आलेला आहे. तर सारांश आपण बघितलं. पुढे आता आपण बघूया कलम 28. हे धार्मिक शिक्षण आणि धार्मिक उपासना या संबंधित अत्यंत महत्त्वाचे कलम आहे. हे कलम शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक शिक्षण देणे किंवा धार्मिक उपासनेत भाग घेणे याबाबतचे नियम स्पष्ट करतं. तर आपल्याला संबंधित प्रश्न त्यामध्ये विचारला जाऊ शकतो. कलम 28 मध्ये पहा, धार्मिक शिक्षण आणि धार्मिक उपासना संबंधी 3 प्रमुख उपकलमे यामध्ये देण्यात आलेली आहेत. 28(1) नुसार पहा, राज्य निधीतून पूर्णतः चालवल्या जाणाऱ्या शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक शिक्षण देता येत नाही. म्हणजे राज्याने दिलेल्या निधीमध्ये पूर्ण जर शैक्षणिक संस्था जर चालू असेल तर त्यामध्ये धार्मिक शिक्षण देता येणार नाही. म्हणजे याचा अर्थ शाळा, महाविद्यालये सरकारकडून पूर्णतः वित्तपुरवठा, फुल्ली फंडेड बाय द स्टेट, अशा ज्या शाळा महाविद्यालय आहेत त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे धार्मिक शिक्षण किंवा धार्मिक उपदेश त्या ठिकाणी देता येणार नाहीत. 28(2) मध्ये बघा, ज्या शैक्षणिक संस्थांना काही अंशी राज्यांकडून मदत मिळते, काही अंशी, पण त्या एखाद्या धार्मिक श्रद्धेच्या व्यवस्थापनाखाली चालवतात किंवा चालतात, त्यांना धार्मिक शिक्षण देण्यास मनाई नाही. याचा अर्थ जर एखादी संस्था धार्मिक ट्रस्ट समाजपंथाने स्थापन केलेली व चालवलेली असेल आणि तिला सरकारकडून काही आर्थिक मदत मिळत असेल तरीही ती संस्था आपल्या स्वयं धार्मिक शिक्षणाची परंपरा चालू ठेवते. ठीक आहे. पुढे नंतर 28 मधील कलम 3, 28 मधलंच 3 कलम आहे. कोणत्याही शाळेत धार्मिक उपासना किंवा धार्मिक शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना सक्तीने उपस्थित राहण्यास भाग पाडता येत नाही. ठीक आहे. म्हणजे बघा, या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या पालकांची किंवा संरक्षकांची संमती जी असते ही आवश्यक असते 28(3) मध्ये. अर्थ याचा आता बघितला तर धार्मिक उपासना किंवा धार्मिक शिक्षण मध्ये विद्यार्थ्यांना जबरदस्तीने भाग घेण्यास सांगता येणार नाही. म्हणजे आपल्याला त्यामध्ये 28(3)चं जे कलम आहे यामध्ये त्यांना आपल्याला कुठल्याही गोष्टीमध्ये कंपल्शन करता येणार नाही. पालकांची स्पष्ट संमती नसल्यास विद्यार्थी यात सहभागी होऊ शकत नाही. आता ही खोचक प्रश्नसुद्धा आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. कलम 28चं थोडक्यात जर महत्त्व बघितलं तर पहा, धर्मनिरपेक्ष शिक्षण प्रणाली राखणे, राज्य चालवत असलेल्या संस्थांमध्ये धर्मनिरपेक्षता सुनिश्चित करणे, विद्यार्थ्यांना धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क देणे, आर्टिकल 25-26 नुसार तो सुरक्षित राहतो, आणि
धार्मिक संस्थांना मर्यादित स्वायत्तता पुरविणे, म्हणजे शिक्षण देण्याची परवानगी त्यांना देणे, समानता व स्वातंत्र्य, कुठल्याही विद्यार्थ्यांवर धार्मिक शिक्षण लादणे हे त्या ठिकाणी रोखलं जातं. अशा पद्धतीचे आपल्याला पर्यायामध्ये कलम 28चे महत्त्व सांगणारी काही विधानं किंवा काही मुद्दे दिले जातील आणि आपल्याला ती ओळखायला लावली जातील. त्यामध्ये ही मुद्दे महत्त्वाचे आहेत. थोडक्यात सारांश जर बघितला आपण 28चं, तर बघा 28.1मध्ये राज्य निधीतून पूर्णतः चालवणाऱ्या संस्थांमध्ये धार्मिक शिक्षणाला बंदी. 28.2मध्ये धार्मिक संस्थांना सरकारी मदत मिळाली तरी धार्मिक शिक्षण देण्यास परवानगी. आणि काही इथं अंशतः आहे, हे महत्त्वाचं आहे. ठीक आहे, अंशतः. आणि 28.3मध्ये विद्यार्थ्यांना धार्मिक शिक्षण उपासनेत सहभागी होण्यासाठी सक्ती नाही आणि पालकांची संमती त्यासाठी आवश्यक आहे. आता पुढे राज्यघटनेतील शिक्षणविषयक तरतुदींमध्ये भाग 4मध्ये काही मार्गदर्शक तत्त्वे दिलेली आहेत. आता आपण राज्यघटनेतील महत्त्वाची कलमं या ठिकाणी बघत आहोत, तर त्यामध्ये त्या संबंधित राज्यघटनेतील शिक्षणविषयक तरतुदी थोडक्यात आपण या ठिकाणी पाहत आहोत. तर बघा, कलम 38मध्ये सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय यास प्रोत्साहन देणे, म्हणजे हे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स आहेत, मार्गदर्शक तत्त्वे आहेत, ही काही हक्क नाही आहेत, पण ही भाग 4मध्ये देण्यात आलेली आहेत. आणि भाग 4मध्ये शिक्षणासंबंधित कलम 38मध्ये सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय प्रोत्साहन करणे. आता यामध्ये समान न्यायाच्या तत्वामध्ये शिक्षणाच्या समान संधी उपलब्ध करणे आहे. विषमता कमी करण्यास शिक्षण तळागाळात पोहोचवणे हे आवश्यक आहे. यामध्ये शैक्षणिक संबंध या कलमाचा कसा आहे, तर गुणवत्तापूर्ण शिक्षण सर्वांना देणे आणि समाजातील दुर्बल घटकांना त्या ठिकाणी न्यायिक शैक्षणिक संधी प्रदान करणे आहे. कलम 39मध्ये बघा, कलम 39मध्ये धोरण तत्त्वे आहेत. त्यामध्ये 39A आणि 39F आहे. 39 कलमामध्ये मार्गदर्शक तत्त्वे जी आहेत, ज्यात शिक्षणाशी संबंधित 39A मध्ये काय दिले ते पाहूया. नागरिकांना पुरेशी उपजीविका मिळण्याचे साधन उपलब्ध करणे आणि शिक्षण व कौशल्य प्रशिक्षण उपलब्ध करून रोजगारक्षम त्यांना बनवणे. आता 39Fमध्ये मुलांचे आरोग्य, शक्ती, संधी आणि स्वातंत्र्य यांना सुरक्षा प्रदान करणे, मुलांना शोषणापासून मुक्त ठेवणे, नैतिक, शारीरिक आणि बौद्धिक विकासासाठी आवश्यक वातावरण त्या ठिकाणी प्रदान करणे, हे त्या ठिकाणी 39Fचं मार्गदर्शक तत्त्व आहे. शैक्षणिक संबंध जर बघितला तर बालकांच्या सर्वांगीण शिक्षणाची हमी, सुरक्षित आणि पोषक वातावरण आणि शाळाबाह्य मुलांची संख्या कमी करणे, अशा पद्धतीनं हा कलम 39चा शैक्षणिक संबंध आपण त्या ठिकाणी विचारात घेऊ शकतो. आता तुम्ही या ठिकाणी हा व्हिडिओ एक वेळेस पाहिला तरी लक्षात येऊन जाईल, परंतु इन डिटेल्समध्ये ज्यावेळेस तुमच्या नोट्सही हातात पडेल किंवा PDF हातात पडेल, त्यावेळेस तुम्ही त्यातले मुद्दे हे व्यवस्थित वाचून घ्यायचे आहेत. कलम 41मध्ये मार्गदर्शक तत्त्व काय सांगतं, तर शिक्षण आणि बेरोजगार विषयक हक्क त्या ठिकाणी दिलेला आहे. आर्थिक क्षमतेनुसार राज्याने आर्थिक क्षमतेनुसार शिक्षणाचा अधिकार, कामाचा अधिकार आणि सार्वजनिक मदत प्रदान करावी. आता त्यामध्ये शिक्षण आणि प्रशिक्षण देणं हे राज्याचं त्या ठिकाणी एक प्रकारचं कर्तव्य आहे. हे मार्गदर्शक तत्त्व कलम 41मध्ये देण्यात आलेलं आहे. आणि हे 41 कलम प्रौढ शिक्षण, रोजगारविमुख प्रशिक्षण, दिव्यांग व दुर्बल घटकांसाठी विशेष शिक्षण निर्माण करत असतं. कलम 45 ते 14 वर्षाखालील मुलांना कलम 45 काय आहे, तर 6 ते 14, ठीक आहे, 14 वर्षाखालील मुलांना, आता इथं 0पासून सुरू होतं बरं का, हे महत्त्वाचं आहे यामध्ये, की यामध्ये 14 वर्षाखालील मुलांना मोफत व सक्तीचं शिक्षण कलम 4चं डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल आहे. मूळ स्वरूपात याचं 1950 होतं, पण 86वी दुरुस्ती झाली. 14 वर्षाखालील सर्व मुलांना मोफत व सक्तीचं शिक्षण RTA ॲक्टमध्ये देण्यात आलं. 2002च्या 86व्या घटनानुसार आर्टिकल 21A मध्ये हा मूलभूत हक्क समाविष्ट झाला. आणि त्यामुळं हे सध्याचं जे कलम आहे, या सध्याच्या कलमामध्ये काय बदल झाला, तर त्यामध्ये बघा, लहान मुलांची बालसंगोपन आणि शिक्षणाची जबाबदारी ही त्या ठिकाणी फिक्स करण्यात आली. 6 वर्षाखालील मुलांसाठी लवकर बालसंवर्धन व पूर्व प्राथमिक शिक्षण, त्यालाच आपण अर्ली चाइल्ड एज्युकेशन म्हणतो, हे उपलब्ध करण्याची जबाबदारी राज्याची आहे. त्यामध्ये अंगणवाडी, प्री-स्कूल शिक्षण आणि पोषण व बालविकास सेवा हे त्या कलम 45 अंडर आपण लक्षात घ्यायची आहेत. कलम 46मधील मार्गदर्शक तत्त्व जर बघितली तर त्यामध्ये अनुसूचित जाती जमाती व इतर दुर्बल गटांचे शैक्षणिक उन्नतीकरण करण्यात आलेले आहे. SC ST आणि सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास गटांच्या शैक्षणिक आणि आर्थिक प्रगतीसाठी
विशेष काळजी राज्याने या ठिकाणी घ्यायची आहे. शैक्षणिक शिक्षणात भेदभाव टाळणे आणि शिष्यवृत्ती, वसतिगृह, विशेष योजना राबविणे या ठिकाणी या गोष्टी कलम 46मध्ये आहेत. त्यामध्ये शिष्यवृत्ती योजना असतील, वसतिगृह सुविधा असतील, आरक्षणाचं धोरण असेल किंवा विशेष शैक्षणिक कार्यक्रम असतील, हे शैक्षणिक संबंध या मार्गदर्शक तत्वाशी संबंधित आहेत. सार्वजनिक आरोग्य आणि पोषण उन्नतीमध्ये आरोग्य सुधारणे, पोषणाची पातळी वाढविणे हे राज्याचं कर्तव्य आहे. जीवनशैलीमुळे मुलांना योग्य शिक्षण घेता येत असतं आरोग्यपूर्ण जीवनशैलीमुळे, आणि मध्यान्ह भोजन योजना ही याच कलमानुसार त्या ठिकाणी प्रेरित आहे, जिला आपण मिड डे मील असं म्हणतो. मध्यान्ह भोजन योजना, पोषणयुक्त आहार, आरोग्य तपासणी आणि शालेय आरोग्य सेवा हे पूर्ण कलम 47च्या डायरेक्टिव्ह प्रिन्सिपलमध्ये आलेली आहेत. तर थोडक्यात आपण सारांश जर या ठिकाणी बघितला यांचा, तर कलम, तत्व आणि शिक्षणाशी संबंध बघूया. 38 कलमामध्ये सामाजिक आर्थिक न्याय दिलेला आहे. शिक्षणाची समान संधी त्यामधून दिसते. 39A आणि Fमध्ये बालविकास व न्याय आहे. मुलांचे सुरक्षित व सर्वांगीण शिक्षण त्यामधून आपणास दिसते. 41 कलममध्ये शिक्षणाचा व प्रशिक्षणाचा हक्क देण्यात आलेला आहे. प्रौढ शिक्षण, कौशल्यभिमुख शिक्षण यामध्ये आहे. 45 कलमामध्ये 6 वर्षाखालील बालसंवर्धन आहे. त्यामध्ये अंगणवाडी आहे, ECE आहे. कलम 46मध्ये SC ST मागासवर्ग उन्नती यामध्ये शिष्यवृत्ती, आरक्षण आणि वसतिगृहांशी संबंधित आहे. कलम 47 पोषण व आरोग्य सुधारणा, तसेच त्यामध्ये मध्यान्ह भोजन आणि शालेय आरोग्य यांच्या संबंधित आहे. ठीक आहे. तर आता भाग 4मध्ये भाग 4A आहे. भाग 4मध्ये मार्गदर्शक तत्व बघितली. आता भाग 4अ नागरिकांची कर्तव्ये जी आहेत त्या कर्तव्यामध्ये बघा 42व्या घटनादुरुस्तीनुसार 1976द्वारे एक समाविष्ट केलेलं कर्तव्य आहे. आता या भागामध्ये एकूण 11 मूलभूत कर्तव्य आहेत. अगोदर 10 होती, आता किती आलेली आहेत? 11. ठीक आहे. तर काही कर्तव्य थेट आणि काही अप्रत्यक्षपणे शिक्षणाशी संबंधित आहेत. आता कुठली कर्तव्य ही शिक्षणाशी संबंधित आहेत हे आपण थोडक्यात बघूया. सर्वप्रथम त्या ठिकाणी 51A जे आहे हे राष्ट्रीय प्रतीकांचा आदर करणे आहे. यामध्ये शाळांमध्ये राष्ट्रगीत, राष्ट्रध्वज, संविधान यांचा आदर शिकवणे, नागरिकांना योग्य आदर ठेवणे, नागरिकांनी त्याचा योग्य आदर या ठिकाणी ठेवणे हे शिक्षणाचा मूलभूत भाग आहे. 51A मधील H जे आहे हे वैज्ञानिक दृष्टिकोन, मानवतावाद, सुधारक वृत्ती जोपासणे आहे. आता शैक्षणिक अभ्यासक्रम, प्रयोगशाळा, विज्ञान शिक्षण, तार्किक विचार यावरती वैज्ञानिक दृष्टिकोनाकरिता भर देण्यात आलेला आहे. विज्ञान आधारित विचारशक्ती विकसित करण्यासाठी शाळांचं महत्त्व आहे. 51A फर्स्टमध्ये सार्वजनिक संपत्तीचं रक्षण, त्यामध्ये सार्वजनिक संपत्ती म्हटलं की शाळा त्यामध्ये आलेली आहे. शाळेची वाचनालय आलेली आहेत, प्रयोगशाळा आलेल्या आहेत, शैक्षणिक साधनांचे संरक्षण आलेलं आहे, विद्यार्थ्यांना शिस्त आणि सामाजिक जबाबदारी शिकवणे हे सुद्धा त्या ठिकाणी आलेलं आहे. कलम 51A जे मधलं म्हणजे आता एक इन डिटेल्समधील बारीक गोष्टी शिक्षणासंबंधित आपण थोडक्यात पाहत आहोत. त्यामध्ये उत्कृष्टता साध्य करण्याचा प्रयत्न, यामध्ये शिक्षणाद्वारे ज्ञान, कौशल्य, गुणवत्ता, स्पर्धात्मक वाढ, प्रत्येक नागरिकाने आपापल्या क्षेत्रात सर्वोत्तम कार्य करणे हे त्या ठिकाणी अपेक्षित आहे. आणि याच कलम 51A मध्ये आता 2010मध्ये हे समाविष्ट करण्यात आलेलं आहे. 51A 6 ते 14 वयोगटातील मुलांना शिक्षण देण्याचे पालकांचे कर्तव्य आहे. म्हणजे पालकसुद्धा त्या ठिकाणी राज्यासोबत जबाबदार असणार आहे. कधी आपल्याला 51A दिलं तरी चालेल किंवा 51A मधील के असं सुद्धा विचारलं जाईल. ठीक आहे. तर हे शिक्षणाशी संबंधित कर्तव्य आहे. 6 ते 14 वर्षाच्या मुलांना अनिवार्य प्राथमिक शिक्षण मिळालं पाहिजे. शाळेत नियमित हजेरी, अभ्यास, शिस्त या सर्व गोष्टींबद्दल पालकांची जबाबदारी सुनिश्चित करण्यात आलेली आहे. आणि RTE राईट टू एज्युकेशन ॲक्ट 2009चा याला आधार देण्यात आलेला आहे. ओके. आता पुढे 51A याचा सारांश जर बघितला तर बघा 51A कशाशी संबंधित आहे तर राष्ट्रीय प्रतीकांचा आदर. 51AH कशाशी आहे? वैज्ञानिक दृष्टिकोन. 51A कशाशी आहे? I मधील संपत्तीचं रक्षण. 51A मधील जे आहे हे गुणवत्ता उत्कृष्टता शैक्षणिक प्रगतीसाठी. आणि 51AK मधलं 6 ते 14 वर्ष शिक्षण हक्क पालकांचं कर्तव्य. आता हे योग्य जोड्यातील लावामध्ये एक डायरेक्टली समजा MPSC मध्ये अशा पद्धतीचे डायरेक्ट क्वेश्चन्स इन डिटेल्समध्ये विचारले जाऊ शकतात. आपल्याला या ठिकाणी 51A जरी लक्षात ठेवलं आपण तरी हे महत्त्वाचं आहे आणि हे मार्गदर्शक हे मूलभूत कर्तव्य आपण लक्षात घ्यायचं आहे. आता भाग 9मध्ये शिक्षणाच्या संबंधित काय तरतूद करण्यात आलेली आहे? घटनेतील भाग 9मध्ये
ग्राम स्वराज यालाच पंचायत राज इन्स्टिट्यूशन म्हणतो आपण 73वी घटना दुरुस्ती करून 1992मध्ये भाग 9मध्ये हे परिशिष्ट या ठिकाणी टाकण्यात आलेलं आहे. भाग 9मध्ये ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद या त्रिशासी रचनेबद्दल तरतुदी करण्यात आलेली आहेत. शिक्षणासंबंधित तरतूद यामध्ये काय आहे तर 11व्या अनुसूचीतील विषय हा शिक्षण आहे. त्यामध्ये 11व्या अनुसूचीतील विषय 73व्या दुरुस्तीमुळे 29 विषय त्या ठिकाणी त्यामध्ये टाकलेले आहेत. त्यापैकी शिक्षणाशी संबंधित असलेले विषय कोणते आहेत तर बघा, प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाचा विकास, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद यांच्या शाळांची जबाबदारी त्यांच्या क्षेत्रातील निश्चित करण्यात आलेली आहे. प्राथमिक माध्यमिक शाळांच्या उभारणी असेल, दुरुस्ती असेल, देखभाल असेल, हे त्या ठिकाणी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थाला दिलेला आहे विषय. पुढे प्रौढ शिक्षण हा एक विषय आहे. अडल्ट एज्युकेशन, निरक्षर प्रौढांसाठी साक्षरता मोहिमा, जनजागृती कार्यक्रम, व्यावहारिक शिक्षण योजना या देखील त्यामध्ये घेण्यात आलेल्या आहेत. पुढे नॉन फॉर्मल एज्युकेशन व अंगणवाडी सेवा, अंगणवाडी, बालवाडी, ICDS जी केंद्र चालवली जातात, बालविकास एकात्मिक केंद्र म्हणून, आणि 0 ते 6 वर्ष मुलांसाठी पूर्व प्राथमिक शिक्षण आणि पोषण कार्यक्रम हे सुद्धा त्यामध्ये येतं. आता पुढचा एक विषय त्यामध्ये आहे की शैक्षणिक साधनसामुग्री व मूलभूत सुविधा, म्हणजे शाळेत पिण्याचे पाणी, स्वच्छता, कंपाऊंड, वर्गखोली, खेळाचे मैदान, मुलींसाठी वेगळे स्वच्छतागृह, या सर्व गोष्टी आपल्या कशात आलेल्या आहेत तर या सर्व गोष्टी ज्या आलेल्या आहेत या 11व्या अनुसूचीतील विषय शिक्षण या संबंधित 73व्या घटना दुरुस्तीनुसार स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये टाकण्यात आलेली आहेत. आता पुढे 243G म्हणून एक महत्त्वाचं कलम जे आहे हे पंचायतीचे अधिकार यामध्ये आहे. बघा, आता ही रिस्पॉन्सिबिलिटी, पॉवर्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ पंचायती राजमध्ये 243G. आता या संबंधित आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या संदर्भात प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यामध्ये राज्य शासन पंचायतींना खालील अधिकार देऊ शकते. त्यामध्ये स्थानिक शिक्षण व्यवस्थापनाची जबाबदारी, शिक्षणाच्या योजनांची अंमलबजावणी असेल, शाळांमधील गुणवत्ता सुधारण्याचे उपक्रम असतील, शालेय दाखले, नामावली, शैक्षणिक कार्यक्रमांचे पर्यवेक्षण, या सर्व गोष्टी त्यामध्ये येतात. जिल्हा परिषद शिक्षणाच्या दृष्टीने प्रमुख भूमिका बजावते. त्यामध्ये प्राथमिक माध्यमिक शिक्षणाचं नियोजन, शिक्षक भरती, बदली, शिस्त, संबंधित प्रशासकीय कामं राज्यानुसार म्हणजेच राज्याच्या विविध धोरणांनुसार, आणि शिष्यवृत्ती, विशेष उपक्रम, शालेय पोषण आहार आणि आरोग्य कार्यक्रम राबविते. पंचायत समितीची भूमिका जर बघितली यामध्ये तर पंचायत समिती स्तरावर शाळांच्या अंमलबजावणीचं पर्यवेक्षण करण्याचं काम करते. शाळांना साहित्य पुरवठा, बांधकाम तपासणी, गुणवत्तेचे निरीक्षण देण्याचं देखील त्या ठिकाणी पंचायत समितीची भूमिका आहे. ग्रामपंचायतीची भूमिका जर या स्थानिक स्वराज्य संस्थेत शिक्षणासंबंधित विचारली गेली तर प्राथमिक शाळा स्तरावरील समस्या सोडविणे, शाळेची स्वच्छता, पाणी पुरवठा, दुरुस्ती, पालकांच्या बैठका, शालेय उपस्थिती, ड्रॉपआउट कमी करण्यासाठी म्हणजेच विद्यार्थी संख्या कमी करण्यासाठी प्रयत्न करणे. तसेच आता या ठिकाणी वित्त आयोगानुसार ज्या 15 वित्त आयोग आहे किंवा येणारा जो वित्त आयोग आहे यामधून शाळेसाठी एक शिक्षणाची 10% तरतूद करण्यात आलेली आहे. त्यामध्ये ग्रामपंचायतीने शाळेसंबंधित या सगळ्या गोष्टी भौतिक सुविधांच्या पुरवणं आवश्यक आहे. पुढे SMC कमिटी या ठिकाणी आहे, शाळा व्यवस्थापन समिती. शाळा व्यवस्थापन समितीचे गठन ग्रामपंचायतीच्या क्षेत्रातील शाळांमध्ये होतं. यामध्ये पालक, शिक्षक, स्थानिक प्रतिनिधी सहभागी असतात. शाळेचा विकास आराखडा त्यामध्ये तयार केलेला असतो. खर्चाचं नियोजन आणि देखरेख त्यामध्ये केलेली असते. ग्रामीण स्वराज्य संस्थांची शिक्षणातील प्रमुख उद्दिष्ट जर बघितली तर शिक्षणाचं विकेंद्रीकरण आहे, स्थानिक गरजेनुसार शिक्षण कार्यक्रम आहे, शाळा व समुदायामध्ये नातेसंबंध मजबूत करणे आणि शिक्षणातील पारदर्शकता व जनसहभाग वाढविणे. तर आता या 243 किंवा 11व्या अनुसूचीमध्ये असलेल्या महत्त्वाच्या गोष्टी त्यामध्ये प्राथमिक, माध्यमिक, प्रौढ आणि अंगणवाडी शिक्षण हे 11व्या अनुसूचीमध्ये दिलेलं आहे. कलम 243G आहे. जी म्हटलं की ग्रामीण लक्षात ठेवायचं, आणि ग्रामीण म्हटलं की त्यामध्ये काय येतं आपल्या स्थानिक स्वराज्य संस्था. पंचायतांना शिक्षणाचे अधिकार व जबाबदाऱ्या, जिल्हा परिषदेमध्ये शिक्षणाचे नियोजन, नियंत्रण, गुणवत्ता सुधारणा, पंचायत समिती शाळाचे पर्यवेक्षण, साहित्य व सुविधा, ग्रामपंचायतमध्ये स्वच्छता, सुविधा आणि उपस्थित प्रोत्साहन, आणि SMCद्वारे शाळा सहभागी शाळांचं व्यवस्थापन हे त्या ठिकाणी महत्त्वाचे मुद्दे आहेत. आता या ठिकाणी नगर स्वराज्याच्या संबंधित शेवटचा मुद्दा आपण या ठिकाणी पाहणार आहोत. 74व्या घटना दुरुस्तीनुसार 1992मध्ये नगर स्वराज्य म्युन्सिपाल्टीज त्या ठिकाणी नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या रचना, अधिकार आणि जबाबदाऱ्या निर्दिष्ट केलेल्या आहेत. 12व्या अनुसूचीमध्ये शिक्षण हा नागरी संस्थांचा देखील एक महत्त्वाचा विषय आहे. 12व्या अनुसूचीमध्ये शिक्षणाशी संबंधित विषयामध्ये 18 विषय सोपवलेले आहेत. त्यापैकी शिक्षण हा एक विषय आहे. त्यामध्ये बघा, प्राथमिक शिक्षण, नागरी भागातील प्राथमिक शाळांचे व्यवस्थापन, दुरुस्ती, बांधकाम, मूलभूत सुविधा,
राज्यांच्या नियमानुसार शिक्षकांची भरती, शैक्षणिक साहित्य, माध्यमिक शिक्षणास सहाय्यक सेवा, त्यामध्ये इमारती, क्रीडांगणे, वाचनालय, डिजिटल लर्निंग सुविधा, मूलभूत सुविधा उपलब्ध करण्याचं काम देखील या ठिकाणी नगरपंचायतीकडे देण्यात आलेलं आहे. तसेच पब्लिक लायब्ररीमध्ये ग्रंथालय सेवा, जे सार्वजनिक वाचनालय, बालवाचनालय, समुदाय शिक्षण केंद्र किंवा शिक्षण वृद्धिकरणासाठी माहिती स्त्रोत पुरविलेले आहेत. आता हे सर्व विषय आहेत. त्यासोबतच व्यावसायिक प्रशिक्षण आणि प्रौढ शिक्षण देखील त्यामध्ये आहे. साक्षरता केंद्रे, कौशल्य विकास, व्यावसायिक शिक्षण कार्यक्रम, समुदाय आधारित प्रशिक्षण असेल, अंगणवाडी बालवाडी सेवा असेल, ICDS असेल, 0 ते 6 म्हणजे जे स्थानिक स्वराज्य संस्था 243 मध्ये जे आलेले आहेत ते 243 डब्ल्यू म्हणलं की त्या ठिकाणी नगरपंचायती आहेत आणि जी म्हणलं की ग्रामीण म्हणलं की त्या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्था या आहेत. ओके, हे सर्वात महत्त्वाची 2 कलमं शिक्षणाच्या संबंधित लक्षात ठेवायची आहेत. 243 मध्ये नगरपालिकांचे अधिकार आणि जबाबदाऱ्या देण्यात आलेल्या आहेत. त्यामध्ये शिक्षणासंबंधित योजना या ठिकाणी अंमलात आणणे, व्यवस्थापन करणे, गुणवत्तेची देखरेख करणे, पायाभूत सुविधांची जबाबदारी ठेवणे आणि विद्यार्थ्यांसाठी आरोग्य तपासणी वगैरे करणे. यावरती विधानात्मक प्रश्न आला तर येईल किंवा कलमासंबंधित प्रश्न आपल्याला येईल. त्यामध्ये बघा पायाभूत सुविधा असतील, त्यामध्ये इमारती, वर्गखोल्या, पाणी, वीज, स्मार्ट क्लासरूम, संगणक प्रयोगशाळा, गुणवत्ता सुधारण्यासाठी शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम, शाळा विकास आराखडे, उपस्थिती, निकाल किंवा गुणवत्ता मोजणे, तसेच आरोग्य व पोषण सेवा, तसेच समुदाय सहभाग देखील त्यामध्ये आहे. पालकांची भागीदारी उपक्रम, नागरी स्थानिक स्वराज्यांचे शिक्षणातील उद्दिष्ट म्हणलं तर शिक्षणाचे विकेंद्रीकरण हे दोन्हीकडे आहे. जलद निर्णय क्षमता हे सुद्धा आहे. स्थानिक गरजेनुसार शैक्षणिक कार्यक्रम, मुलांसाठी सुरक्षित, सुव्यवस्थित आणि शैक्षणिक वातावरण, शाळा पोहोच, गुणवत्तापूर्ण सेवा, कौशल्य विकास, सर्व गटांना शिक्षण उपलब्ध करून देणे. अगदी स्थानिक स्वराज्य संस्थांचं जशा पद्धतीनं आहे तशाच पद्धतीनं नागरिक संस्थांची सुद्धा उद्दिष्ट आहेत. या ठिकाणी बघा भाग 9 मध्ये नगरपालिकांची रचना त्यांना देण्यात आलेली आहे आणि भाग 9 मध्ये ग्रामीण म्हणजे स्थानिक स्वराज्यांचे देण्यात आलेले आहे. 11व्या सूचीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था होती. 12व्या सूचीमध्ये प्राथमिक शिक्षण, प्रौढ शिक्षण, वाचनालय यांच्याशी संबंधित नगरपालिकेचा आहे. कलम 243 नगरपालिका शिक्षण व्यवस्थापन अधिकाराशी संबंधित आहे. आणि ULB काय आहे तर या ठिकाणी याची अर्बनची जी लर्निंगचे बेस आहेत तर त्यामध्ये शाळांची पायाभूत सुविधा, गुणवत्ता सुधारणे आणि आरोग्य योजना यांच्याशी संबंधित आहे. आता संविधानातील SC व ST संबंधित प्रमुख तरतुदी यांच्या संबंधित काय असतील तर 341 कलमांमध्ये अनुसूचित जातींच्या व्याख्या त्यामध्ये देण्यात आलेल्या आहेत. त्यामध्ये अनुसूचित जमातीची व्याख्या 342 मध्ये देण्यात आलेली आहे. पुढे नंतर 5व्या अनुसूचीमध्ये अनुसूचित क्षेत्र दिलेले आहेत. ठीक आहे, आणि आदिवासी भागांसाठी दिलेले आहेत. पुढे नंतर महत्त्वाचे घटक त्यामध्ये देण्यात आलेले आहेत. या सर्व गोष्टी ज्या आहेत या सर्व गोष्टी आता 6व्या अनुसूचीमध्ये आदिवासी स्वायत्त जिल्हे त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. दुर्बल घटकांचे संरक्षण SC ST शिक्षणासाठी अत्यंत महत्त्वाचे. त्यामध्ये कलम 46 यामध्ये क्वेश्चन आपल्याला विचारला जाऊ शकतो. मधील पोर्शन जो होता हा एक संदर्भासाठी आपणास देण्यात आलेला आहे. आपण PDF वरती तो वाचून घेऊ शकता. सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गांचे हितसंबंधांचे संरक्षण म्हणजे त्यामध्ये शिक्षण, शिष्यवृत्ती, वसतिगृह, अनुदान देण्याची जबाबदारी किंवा शैक्षणिक व आर्थिक उन्नतीसाठी विशेष कार्यक्रम त्या ठिकाणी राबविणे असतील. कलम 244 यामध्ये आता बघा अनुसूचित क्षेत्रे आणि आदिवासी क्षेत्रांचे त्यामध्ये प्रशासन चालविलेले आहे. पुढे नंतर अन्य शिक्षणाशी संबंधित तरतुदी म्हटलं तर त्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे RT ॲक्ट 2009 तो लागू झाला 1 एप्रिल 2010 पासून. ठीक आहे, त्या ठिकाणी प्रत्येक राज्याने त्या ठिकाणी त्यांच्या सुविधेनुसार तो त्या ठिकाणी लागू केलेला आहे. अनिवार्य मोफत शिक्षणाची खात्री आणि प्रवेशात बंधने टाळणे किंवा भेदभावविरहित वातावरण त्यामध्ये आहे. कलम 15(4) मध्ये एक रिझर्वेशन्स त्या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहेत SC ST शैक्षणिक संस्थांमध्ये किंवा नोकरीत प्रवेशात सवलतींमध्ये. राजकीय प्रतिनिधित्व 330 आणि 332 मध्ये आहे. ठीक आहे, तर या सर्व काही ज्या गोष्टी आहेत या राज्यघटनेतील शिक्षणविषयक तरतुदींमध्ये देण्यात आलेल्या आहेत. तर त्यामध्ये SC ST शिक्षण क्षेत्रातील प्रमुख सरकारी योजना ज्या आहेत त्यामध्ये एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल आहे, आश्रम स्कूल आहे, प्री मॅट्रिक आणि पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप्स आहेत, नॅशनल ओव्हरसीज स्कॉलरशिप्स आहेत, हॉस्टेल्स फॉर SC STs बॉईज अँड गर्ल्स आहेत, स्पेशल सेंटर असिस्टन्स टू ट्रॅव्हल सब प्लॅन्स म्हणून त्या ठिकाणी SC STच्या शिक्षणांच्या तरतुदींमध्ये राज्यघटनेमध्ये केलेल्या आहेत. तर राज्यघटनेतील शिक्षणविषयक तरतुदींमध्ये
जर सविस्तर सारांश थोडक्यात जर बघितला तर SC यांची व्याख्या त्यामध्ये 341 मध्ये आहे, ST व्याख्या 342 मध्ये आहे, अनुसूचित क्षेत्रे 5व्या अनुसूचीमध्ये आहेत, आदिवासी स्वायत्त क्षेत्रे 6व्या अनुसूचीमध्ये आहेत, SC ST शिक्षण संरक्षण कलम 46 आहे, हे महत्त्वाचं आहे. विकासासाठी अनुदान 275(1) आहे. शिक्षण हक्क व भेदभावविरहित शिक्षण हा आपला RT ॲक्ट 2009 कलम 15(4) आणि 16(4) मध्ये त्यामध्ये राजकीय आरक्षण जे असेल तर 330 आणि 332 मध्ये त्या ठिकाणी दिलेलं आहे. तर या संबंधित ज्या गोष्टी आहेत या आपण लक्षात घेतलेल्या आहेत. त्यामध्ये आता भाग 9 मध्ये किंवा भाग 11 मध्ये केंद्र व राज्य यांच्या संबंधित महत्त्वाची मुद्दे त्यामध्ये टाकण्यात आलेली आहेत. तर तुम्हाला एक माहितीस्तव या ठिकाणी संदर्भ म्हणून देण्यात आलेला आहे. संघसूचीमध्ये 97 विषय आहेत, राज्यसूचीमध्ये 66 विषय आहेत आणि समवर्ती सूचीमध्ये 47 विषय आहेत. त्यामध्ये शिक्षण हा आपल्या कॉन्करंट लिस्टमध्ये आलेला विषय आहे 42व्या घटना दुरुस्तीनुसार किंवा 1976 रोजी. ठीक आहे. आता या तिन्ही सूचीमध्ये जर काही संघर्ष निर्माण झाला तर त्यामध्ये संसदेचा कायदा हा वरचढ चढत असतो. हा या ठिकाणी आपल्याला एखादा क्वेश्चन जर आला तर तो लक्षात घ्यायचा आहे. आता आपण ही जी नोट्स आहे ही MPSC विद्यार्थ्यांकरिता शिक्षण या पेपर क्रमांक 3 मध्ये शिक्षणासंबंधित ज्या काही गोष्टी असतात त्या संबंधित आहे. तरी आपला हा पार्ट फर्स्ट आहे. यामध्ये आपण शिक्षणासंबंधित राज्यघटनेतील विविध ज्या काही वेगवेगळ्या आणखीन गोष्टी आहेत त्या गोष्टी आपण योजना असतील, शिष्यवृत्त्या असतील त्यासुद्धा पाहणार आहोत. हा घटक आपल्याला 10 मार्काला येणार आहे परीक्षेमध्ये. त्यामुळे आपण त्या ठिकाणी हे लक्षात घेऊ शकतो. थोडक्यात जर बघितलं तर पहा, हे 249 जे कलम आहे हे राज्यसूचीतील विषयांवर देखील कायदे संसद करू शकते. 250 कलम आहे राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात संसदेचा अधिकार त्या ठिकाणी आहे, संसद काम करू शकते. त्या ठिकाणी 252 मध्ये 2 किंवा अधिक राज्यांना संसदेला जर कायदा करण्याचा अधिकार दिला तर तो संसद त्या ठिकाणी स्वीकार करून कायदा करते. अशा पद्धतीची तरतूद त्यामध्ये आहे. आता या सर्व ज्या काही गोष्टी आहेत या सर्व गोष्टी थोडक्यात संदर्भासाठी आपणास देण्यात आलेल्या आहेत. तर या शिक्षणाशी संबंधित केंद्र राज्य संबंध जर आपण थोडक्यात बघितलं तर समवर्ती सूचीतील विषय आहे 7व्या अनुसूचीमध्ये तो देण्यात आलेला आहे. लक्षात घ्या, अनुसूचीसुद्धा विचारली जाईल आपल्याला. तर 7वी अनुसूची शिक्षणासंबंधित समवर्ती सूचीतील आहे. केंद्राचे कायदे वरचढ चालतात. काही विवाद जर झाला तर, जसे की टेटचा आता NCTE थ्रू त्या ठिकाणी आपण शिक्षकांची पात्रता घोषित केलेली आहे. पण केंद्राने जर त्यामध्ये वरचढ जर कायदा केला एखादा त्या टेट संदर्भात किंवा TETच्या नियमासंदर्भात तर त्या ठिकाणी आपल्याला विशेष थोडक्यात एक आपल्याला काय म्हणतो आपण त्याला राहत भेटू शकते किंवा एक त्या ठिकाणी आपल्याला टेटमधून सोय उपलब्ध होऊ शकते. कायदे करण्याचे अधिकार कलम 245 ते 255 मध्ये आहेत. सूची प्रणाली, संघसूची, राज्यसूची, समवर्ती सूची 246 कलम. राज्यसूचीवर संसदांचे अधिकार कलम 249, 50, 52 मध्ये आहे. आणि त्यामध्ये ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत ह्या तुम्ही स्क्रीनशॉट काढून वाचून घेऊ शकता. आता भाषाविषयक तरतुदी यामध्ये प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो, कारण राज्यघटनेतील शिक्षणामध्ये भाषा विषयक तरतुदी हा कलम भाग 17 मध्ये आलेल्या आहेत. कोणत्या भागामध्ये आलेल्या आहेत तर भाग 17 मध्ये आलेला आहे. कलम 343 ते 341 मध्ये 51 मध्ये आहे भाग 17 मधील 4 उपभागांमध्ये हे चॅप्टर्स विभागलेलं आहे. कलम 343 मध्ये संघाची अधिकृत भाषा यामध्ये वापरण्यात आलेली आहे. संघाची अधिकृत भाषा त्या ठिकाणी हिंदी म्हणून ठेवण्यात आलेली आहे 343 कलमानुसार. आंतरराष्ट्रीय अंक पद्धती अरेबिक न्यूमरल्स वापरण्याची तरतूद त्यामध्ये आहे. इंग्रजीचा वापर सुरुवातीला 15 वर्ष म्हणजे 1950 ते 65 चालू ठेवण्याची अनुमती देखील 343 मध्ये ठेवलेली होती. 344 मध्ये अधिकृत भाषा आयोग नेमण्यात आला. त्यामध्ये भाषेच्या वापराचे परीक्षण ते करत असतो. 345 मध्ये राज्याची अधिकृत भाषा महाराष्ट्र मराठी, गुजरात गुजराती, पंजाब पंजाबी अशा पद्धतीनं कलम 345 आहे राज्याची अधिकृत भाषा म्हणून प्रश्न विचारला जाऊ शकतो. 346 मध्ये केंद्र व राज्यातील परस्पर संप्रेषण आहे. हिंदी किंवा इंग्रजीमध्ये होऊ शकतं अधिकृत पत्रव्यवहार. 347 मध्ये कोणत्याही भाषेला विशेष मान्यता म्हणजे त्यामध्ये राज्यातील एखाद्या भाषेला विशेष अधिकृत भाषा म्हणून मान्यता देता येते एखाद्या विशिष्ट गटाच्या मागणीमुळे. 348 मध्ये सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय आणि कायदे यामध्ये इंग्रजीतच हे सगळं कामकाज होईल. संसदेचे विधेयक, कायदे, अध्यादेश यांची अधिकृत भाषा ही इंग्रजी राहील.
असं टाकलेलं आहे त्यामध्ये. आणि जर राज्याला उच्च न्यायालयात हिंदी किंवा इतर भाषा जर राज्याला उच्च न्यायालयामध्ये वापरायची असेल तर राष्ट्रपतींची मंजुरी त्यामध्ये आवश्यक आहे. हे सुद्धा प्रश्न आपल्याला महत्त्वाचा आहे एक जनरल नॉलेज म्हणून. 349 भाषांतर आणि सुधारणा. 350 तक्रारीसाठी भाषेची स्वतंत्र तक्रार सरकारी कार्यालयात देऊ शकतो आपण. 350 आता हे सर्वात महत्त्वाचं आहे, प्राथमिक शिक्षणात मातृभाषा. जसं की आता NEP धोरण जे आहे 2020चं त्यामध्ये कलम 350 मध्ये प्राथमिक शिक्षणात मातृभाषा ठेवण्यात आलेली आहे. प्राथमिक स्तरावर मातृभाषेत शिक्षण देण्याची सोय या ठिकाणी करण्यात आलेली आहे. 350B मध्ये अल्पसंख्याकांना भाषा अधिकार नेमण्यात आलेला आहे. भाषिक अल्पसंख्याक अधिकारी म्हणून त्या ठिकाणी राष्ट्रपती नियुक्त करत असतात. भाषिक अल्पसंख्याकांचे हक्क संरक्षण करणे आणि सरकारला अहवाल देणे. आणि 351 जे आहे हे हिंदी भाषेच्या विकासाची तरतूद त्या ठिकाणी करतं. हे सर्वात महत्त्वाचं आहे. त्यामध्ये प्रश्न देखील आपल्याला विचारलेला आहे. शिक्षणविषयक राज्यघटनात्मक तरतुदींवरती बहुपर्यायी प्रश्न आपण नेक्स्ट पार्टमध्ये बघणार आहोत. म्हणजे त्यामध्ये सर्व प्रश्नांविषयी माहिती ही थोडक्यात आपण घेणार आहोत. ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा आणि मेंबरशिप जॉईन केली तर तुम्हाला PDF-सुद्धा आपल्या सर्व पेपरमधील कंटेंटच्या या भेटणार आहेत. त्यामुळं या दर्जेदार PDF-साठी आपण चॅनल प्लॅटिनम मेंबरशिपमध्ये जॉईन करून त्या ठिकाणी आम्हाला सहकार्य करायचं आहे. आणि त्या ठिकाणी कम्युनिटी टॅबमध्ये जे मेंबर्स आहेत त्या मेंबर्स लोकांनाच त्या ठिकाणी एक पोस्ट जाईल. त्या पोस्टमध्ये WhatsAppची लिंक देण्यात येईल आणि त्या लिंकवरती आपण WhatsApp चॅनल जॉईन करायचं आहे. तिथून आपण PDF सर्वांना देणार आहोत. ठीक आहे. तर आपल्याला व्हिडिओ कसा वाटला हा नक्कीच त्या ठिकाणी सांगा. आणि थोडा मोठा झालेला आहे त्यामुळं आपण या ठिकाणी संबंधित राज्यघटनेतील शिक्षणविषयक सर्व गोष्टी या थोड्या पाहिलेल्या आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला आहे त्याबद्दल आपल्या सर्वांचं मनापासून या ठिकाणी हार्दिक अभिनंदन. भेटू आपण आपल्या पुढच्या नेक्स्ट पार्टमध्ये. तोपर्यंत हॅव अ नाईस डे. बाय बाय अँड थँक्यू.